इकडे लक्ष द्या। मौजे वंडगी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे राहुल रामकिशन भोसले अर्थात माझा तो मुलगा आहे, मी रामकिशन भोसले बोलत आहे। त्यांची जमीन आहे इथं वंडगीरला, गावाच्या पूर्वेला 200 मीटर ते 300 मीटर अंतरावर आहे। त्यांनी परभणी कृषी विद्यापीठामधून गोदावरी तूर म्हणजे तूर BDN 713-41 गोदावरी ही वाण आणलेलं आहे, जातीचं बियाणं आणलेलं आहे। हे बियाणं परभणी कृषी विद्यापीठामध्ये रावी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील दत्तात्रय सुर्णे हे त्या ठिकाणी वरिष्ठ संशोधक आहे। त्यांनी दरवर्षी हे बियाणं विद्यापीठातर्फे विकलं जातं। तिथून हे राहुल भोसले म्हणजे अर्थात रामकिशन भोसले मी स्वतः आणलेलं आहे आणि ते आणून माझ्या शेतीमध्ये 12 जून 2025 रोजी पेरलेलं आहे। पेरत असताना ही तुरीचं वाण पेरत असताना आम्ही त्याची काळजी घेतली नाही। 6 ओळी तूर, 6 ओळी सोयाबीन आणि 2 ओळी तूर पेरले, परंतु हे इतकं पीक जबरदस्त आले आता की खूप शेंगा लागलेले आहेत। आम्हालाही वाटलं नव्हतं इतक्या शेंगा लागतील। आम्ही मेहनतसुद्धा काही केली नाही, फक्त कळी अवस्थेमध्ये या ठिकाणी एक फवारणी आणि फूल लागल्यावर एक फवारणी, म्हणजे फूल आल्यावर शेंगा लागल्यानंतर शेंग पकडल्यानंतर एकही फवारणी केली नाही। पुन्हा विदाऊट फवारणीची तूर इतकी उत्कृष्ट आलेली आहे। या ठिकाणी भेट देण्यासाठी मुकरामबाद येथील मोहनराव हुल्लप्पा इंदुरे हे हॉटेल व्यावसायिक आहेत, पण पुरोगामी शेतकरी आहेत। ते आदर्श शेतकरी सुद्धा आहेत। ते स्वतः शेतीकडे लक्ष देतात। ते आज आवर्जून आज दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी राहुल भोसले यांच्या शेतीवर पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। त्यांना ही तूर आवडलेली आहे। ही पहा तूर, कुठेही पहा 6 ओळीत या ठिकाणी सोयाबीन आणि 2 ओळीत तूर पेरून सुद्धा ही तुरीला खूप शेंगा लागलेल्या आहेत। गोदावरी तुरीच्या वाणाला हे खूप खाली जमिनीला लकडलेली आहे। हे पहा बुडातून उचला ना, हे बुडातून किती शेंगा आहेत बघा, हे किती अफाट शेंगा आहेत पहा। या शेंगामुळे ते एका हाताला उचलत नाही, दोन्ही बाजूने असे प्रचंड शेंगा लागलेले आहेत। या ठिकाणी तारीफ करण्यासारखी आपली तुरीचं उत्पादन आलेलं आहे। ते स्वतः म्हणतात इतकी उत्कृष्ट तूर आली सर, आम्ही पुढच्या वर्षी आम्ही हीच तूर घालणार। तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही सुद्धा ही गोदावरी म्हणजे तुरीचं वाण BDN 713-41 गोदावरी वाण आहे, संकरित नाही। हे डबल पेरता येतं, वाण असल्यामुळे ही सतत पेरता येते आपल्याला। तुम्ही या संदर्भात परभणी कृषी विद्यापीठामध्ये दत्तात्रय सुर्णे वरिष्ठ संशोधक आहेत, त्यांचे संपर्क साधा। तसेच राहुल भोसले अर्थात माझा सुद्धा नंबर घ्या, 7499 73 73 82 हा माझा नंबर आहे। तुम्ही या जरूर पहा, संपर्क साधा, तुरीचं वाण हेच पेरावं अशी कळकळीची विनंती करतो। हे तुम्ही पहा। मोहन इंदोरे काय म्हणतात, कशी तूर वाटली इंदोरे बोला। नंबर 1 तूर आहे सर। हां, हे असंच तूर असं आम्हाला बी द्या, आम्ही पुढच्या वर्षी याचं उत्पन्न करू। नंबर 1 तूर आहे सर। हां, काहीच बघायचं नाही। खूप तुरीच्या शेंगा लागलेल्या आहेत। 2 फवाऱ्यामध्ये सक्सेस झाली। हां, जमिनीला ह्या तुरीला पाणी सुद्धा दिले नाही। हे खाली बघा पाणी दिलेलं आहे का, पाणी नाही। विदाऊट पाण्याची तूर आहे। काही आम्ही 2 वावर आहेत, त्याच्यापैकी एका वावरामध्ये हलकं वावर असल्यामुळे तिथं पाणी दिलेलं आहे वरी, पण ही चांगली म्हणजे थोडी जमीन थोडी चांगली आहे म्हणून इथं पाणी देण्याची गरज लागली नाही। विदाऊट पाण्यावर बी येऊ शकते, पाणी दिल्यावर तर अति उत्कृष्ट येऊ शकते। हे पहा, आता मी तुम्हाला पुढे दाखवतो का तूर कशी आहे पहा। हे कशी तूर आहे पहा का, मध्ये फिरता येत नाही। पुढे जाऊ तुम्ही, हे पुढे जाऊ, तुमच्या मागे काय मोहनराव इंदुरे स्वतः जात आहेत, काय मधून त्यांना जाता येत नाही। हे पहा कशी तूर आहे पहा। हे तुम्हाला दिसते का, 2 हाताला उचल लागले, इकडे हाताला खूप प्रचंड शेंगा लागले, खूप शेंगा लागलेले आहेत। हे पहा का तुमच्या जवळ का नंबर 1 आहे तूर। नंबर 1 तूर ते म्हणतात। कशी वाटली इंदोरी साहेब? नंबर 1। हे सगळ्याला तुम्ही बियाण द्या, सगळ्या शेतकऱ्याला चांगलं करा। चांगला आहे सर। तुमचा फोन नंबर सांगा इंदोरी। घ्या की 74 74 47 47 28 28 51 51 हे मुकरामबादचे रहिवासी आहेत। त्यांचे संपर्क साधा, त्यांचा अनुभव घ्या आणि पुढच्या वर्षी तुरीचं हेच वाण पेरा अशी आपणाला विनंती करतो।